नमस्कार, जय अंबे, जय श्री महाकाल. मी श्री महंत ऋषिकेश नंदगिरी. आज भरपूर दिवसांनी व्हिडिओ बनवायला घेतली. व्हिडिओ मागे कारणही तसंच की नुकतीच दत्त जयंतीचा उत्सव झाला. दत्त जयंतीचा उत्सव जितका दत्त भक्तांसाठी उत्साहाचा दिवस असतो, तेवढाच हा देवी भक्तांसाठी ही एक वेगळे उत्सवाचा दिवस आहे. ह्या दिवशी सुगंधवर्ती क्षेत्र म्हणजे आताचं जे सौंदर्य क्षेत्र आहे, तिथे जे यल्लमा मातेची परंपरा चालू आहे, जी जोगती परंपरा, जी मी तुम्हाला याच्या अगोदरही खूप साऱ्या व्हिडिओमधून सांगितली आहे, त्या दिवशी देवीचा तिथे कंकण विमोचन सोहळा होत असतो. आणि हा कंकण विमोचन सोहळा म्हणजे फार गांभीर्याने बघण्याची गोष्ट आहे की त्या दिवशी जमदग्नी ऋषींना सहस्त्रार्जुनाने वध केल्यानंतर जे मृत्यू आली होती आणि त्याच्या उपलक्ष भगवतीला, आपल्या आईसाहेबांना, यल्लमा आईसाहेबांना 3 घटकेचं जे वैधव्य आलं होतं, त्याचा हा दिवस. आजही ही परंपरा सुगंधवर्ती क्षेत्री म्हणजे सौंदत्ती येथे पार पडली जाते. पण काळानुरूप काय झालं आहे की बऱ्याच लोकांनी फेमस होण्यासाठी म्हणा किंवा आपण काहीतरी करतो हे लोकांना दाखवण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या विधींना सोशल मीडियावर दाखवण्याचा खूप सारा एक वेगळा ट्रेंड चालू झाला आहे. बघा, आमच्याकडेही धुळ्याला दत्तपौर्णिमेचा कीज झाल्यानंतर जी बार्शीचा कीज म्हणजे प्रदोष, दत्तपौर्णिमेनंतर जो प्रदोष येतो, त्या प्रदोषच्या दिवशी आमच्याकडेही हा कीज सोहळा होतो. जगदंबा, भगवती, यल्लमा, रेणुका आईसाहेब त्या कंकण विमोचन सोहळ्यासाठी तयार होतो. आम्हीही व्हिडिओ बनवतो, पण आम्ही केवढे व्हिडिओ बनवतो तर आम्ही काहीतरी सीमित व्हिडिओ बनवतो. आम्ही उत्सव दाखवतो, पण आम्ही ती बांगडी फोडण्याचा व्हिडिओ कधीच दाखवत नाही किंवा ती बांगडी कशी फुटली जाते हे सुद्धा आम्ही कधी दाखवत नाही. तर कृपया मला असं वाटतं की आपण असं नाही करू. आपण फेमस होण्यासाठी असे व्हिडिओज नाही टाकावेत की जेणेकरून ह्या परंपरा अगदी सामान्य होऊन जातील. बघा, जो ह्या उपासना, ह्या परंपरेमध्ये उपासक आहे, जे जोगतिणी आहेत, त्यांच्यासाठी ही गोष्ट असावी. पण त्यांच्यामध्ये जी नवीन पिढी पण आलेली आहे, त्या नवीन पिढीने पण खूप समजून भगवतीचं कंकण विमोचन सोहळा दाखवावा. थोडासा विचार करून प्रत्येक गोष्ट करावी आपण.